अनेक मानवांचे सूक्ष्म जगतात अनेक सूक्ष्म शरीरे असतात भाग 2. परमशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. या वेब सिरीजमधील आज भाग 2मध्ये आपण बघत आहोत की आकाशातील ताऱ्यांवरील विश्व आणि पृथ्वीवरील विश्व यांचा घनिष्ठ संबंध. बेहदचे बापूजी म्हणतात, परमशांती. जेव्हा आपण अनंत कोटी ब्रह्मांडाबद्दल बोलतो, पण जशी गॅलेक्सी आहे, गॅलेक्सी म्हणजेच आकाशगंगा म्हणजेच महाब्रह्मांड, तर तेथून काही आत्मे येतात. बापूजी म्हणतात, मी म्हटल्याप्रमाणे 7 तारे आहेत. एक तारा म्हणजे एक सूर्य. एका ब्रह्मांडात एकच सूर्य असतो. एक सूर्य म्हणजे एक ब्रह्मांड झाले. रात्रीच्या आकाशात दिसणारे सर्व तारे एक एक सूर्य आहेत आणि हे सर्व एक ब्रह्मांड आहे. प्रत्येक एक सोलर सिस्टीम आहे. सोलर सिस्टीम म्हणजेच ब्रह्मांडातून आत्मे येतात, तेथे त्यांचे निराकारी रूप असते. ते येथे असेच येत नाहीत. पण काही आत्मे सप्तऋषी म्हणून आले आहेत. तसे पाहिले तेथे ओरिजिनल सप्तऋषी आहेत. असे अनेक सप्तऋषी इथे पृथ्वीवर येतात. असे अनेक आत्मेही येतात. ते तेथे फक्त निराकारी रूपात असतात असे नाही. ते इतर गॅलेक्सीमधूनही येतात. येथे दुसऱ्या ताऱ्यावर, दुसऱ्या ब्रह्मांडात, महाब्रह्मांडातून येत असतात. त्याचप्रमाणे परम महाब्रह्मांडातूनही ते महाब्रह्मांडात, गॅलेक्सीत येत असतात. अँड्रोमेडामधील 5-6 कलेचे अनेक आत्मे आपल्या ब्रह्मांडात, आपल्या गॅलेक्सीत येतात. अँड्रोमेडा गॅलेक्सीतून अनेक जण आपल्या गॅलेक्सीत भटकंतीसाठी येत असतात. अँड्रोमेडा गॅलेक्सी खूप मोठी आहे. 5-6 कलांचे अनेक आत्मे तेथून भटकंतीसाठी येतात. फक्त आपल्या आकाशगंगेतच येतात असे नाही. इतर वेगवेगळ्या आकाशगंगा आहेत. बापूजी म्हणतात, किती आकाशगंगा आहेत? जर तुम्ही एखाद्या क्लस्टर ऑफ गॅलेक्सीकडे पाहिले तर त्यात लाखो गॅलेक्सिया आहेत. त्यात सगळ्यांमध्ये ते फिरत असतात. अनेक आत्मे पॉवरफुल आहेत. अनेक आत्मे 15-16 कला किंवा अगदी 20 कलेचे असतात. 25 कलेचे जे ग्रेट युनिवर्समधून येतात आणि त्या ग्रेट युनिवर्समधूनही येतात. सूक्ष्म वतनातील असे आत्मे जे आज स्थूल वतनात दिसतात, त्या मनुष्याला सुद्धा माहीत नसते की त्यांचे सूक्ष्म शरीर वरती आहे आणि त्यांचे निराकारी रूपही परमधामात आहेत. ते आत्मे कोठून आले? इतर गॅलेक्सीतून आले. परंतु जो त्यांच्यावर कंट्रोल ठेवतो तो इतर गॅलेक्सीत ओरिजिनल आत्मा असतो. आपल्यासारखे युनिवर्स आहे. पॅरलल युनिवर्स ज्याबद्दल सायन्स लोक सांगतात. ओरिजिनल आत्मा पॅरलल युनिवर्सच्या एका युनिवर्समध्ये वास करतो आणि नंतर आपल्या आत्म्यांकडून शक्ती पाठवून त्याने अनेक पॉवरचा ब्रेकअप करून अनेक आत्मे इतर युनिवर्समध्ये देखील पाठवले आणि ते आत्मे मग तेथून कंट्रोल होतात आणि तेथून ते इतर युनिवर्समध्ये पाठवतात. मग ते त्यांच्या रूपाचे अनेक रूपे निर्माण करतात आणि इतर युनिवर्स, गॅलेक्सी देखील पाठवतात. ते गॅलेक्सीमधून रूपांचे रूप घेऊन सोलर सिस्टीममध्ये देखील अस्तित्वात आहेत. मग सोलर सिस्टीममधील परमधामात ही निराकारी रूप असते. त्यांचे आकारी रूप देखील असते आणि ते साकारी स्वरूपातही येतात. सर्व काही अनुभवण्यासाठी एकातून अनेक रूपे घेऊन अनेक आत्मेही ग्रेट युनिवर्समधून सुद्धा आलेले आहेत. ग्रेट युनिवर्समधून देखील आलेले आहेत. येथे ती विविध रूपे निर्माण करून त्यांची योजना असते. त्यानुसार ते त्यांचा प्लॅन बनवतात. त्यांच्या वेगवेगळ्या योजना, प्लॅन अनुसार ते काम करतात आणि ते त्यांच्या एका रूपातून अनेक आत्मे निर्माण करतात आणि ते अनेक विश्वात, अनेक गॅलेक्सीत, अनेक युनिवर्समध्ये, ग्रेट युनिवर्समध्ये पाठवतात. एका वेळी ते लाखो आत्म्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठवतात. काही ठिकाणी ते लाखो आणि कोटी आत्मे निर्माण करून वेगवेगळ्या युनिवर्समध्ये पाठवतात आणि तेथे अनुभव घेतात. अनुभव घेणे म्हणजे तेथील ओरिजिनल आत्म्यातून ते हे सर्व एक्सप्लोर करतात. ते तेथे बसून त्याचा आनंद घेतात. ते प्रत्येक आत्म्याचा आनंद घेऊ शकतात. या अतिशय खोल, गहऱ्या गोष्टी आहेत. जे दिसणारे हे सूक्ष्म वतन रिकामे नाही.
आपले सूक्ष्म वतन दिसते तसे नाही. जेथे जेथे 2 स्टार म्हणजेच 2 ब्रह्मांड आहे, पण त्यात एक गॅप असतो, तेथे सूक्ष्म वतनचे आत्मे त्यांच्या स्वतःचा छोटासा गोळा बनवून त्यात राहतात. असे आत्मे ब्रह्मांडाच्या प्रत्येक जगात राहतात. आपले पूर्वजही या जगात राहतात. त्याआधी ते सुद्धा आपल्या घरात राहतात, जसे भूत प्रेत राहतात. भूत हे हलक्या क्वालिटीचे आत्मे आहेत. ते आत्मे मेल्यावरती त्यांच्या अंतमती सोगतीमुळे ते आत्मे भूत प्रेत बनून राहतात आणि आपल्या इच्छा वासना पूर्ण करण्यासाठी ते इतरांमध्ये प्रवेश करून लोकांना त्रास देतात. पण हे आत्मे खूप चांगले आहेत, म्हणजे ते खूप मदत करतात. असे आत्मे फार कमी असतात, पण पृथ्वीवर चांगले आत्मे देखील आहेत आणि कुठेतरी बेहदचे आत्मे देखील आहेत. त्यांचे आकारी रूप देखील आहे. त्यावर मी आधीच एक व्हिडिओ बनवला आहे, असे बापूजी म्हणतात. 9,16,000 बेहद आत्म्यांची अशी वेगवेगळी रूपे कशी व कोठे आहेत हे माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये आधीच सांगितलेले आहे. अशा प्रकारे हळूहळू तुम्ही ज्ञानाच्या खोलात जा, तुम्हाला बेहदचे परमज्ञान समजून घेण्यासाठी. जे आमचे दुसरे चॅनल आहे, परम शांती मोटिवेशन अँड मेडिटेशन. या 10 दिवसांचा संपूर्ण कोर्स आणि रोज ज्ञानाचा 1-1 तास आहे, तो तुम्ही ऐकावा. हा बेहदच्या परमज्ञानाचा 10 दिवसांचा कोर्स आहे. मग बेहदच्या विश्वाचा आदी मध्य आणि अंत याचे ज्ञान समजेल. आणि जेव्हा तुम्ही आदी मध्य व अंत समजून घ्याल, तेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टी समजतील. भिन्न क्वालिटीचे आत्मे पृथ्वीवर मनुष्य आत्म्यांचे किती प्रकार आणि क्वालिटी आहेत. केवळ एका प्रकारचे आत्मे नसून अनेक प्रकारचे आत्मे आहेत. जे आत्मे मनुष्य रूपात आहेत, पण त्यांनाही हे माहीत नसते, कारण तो आत्मा 5 तत्वांच्या आवरणांनी व्यापलेला आहे. म्हणूनच हे आत्मे ज्ञानस्वरूप नाहीत. परम शांती. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. बेहदची परम शांती.